आज आमच्या घरी वाघे आले होते. तर श्री स्वामी समर्थ. मी भक्ती. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल तर तुम्हाला समजेल हे काय चाललंय. मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर लवकरात लवकर जाऊन बघून घ्या. घरी कार्यक्रम असल्यामुळे सगळीकडे साफसफाई चालू आहे. सगळे सामान दुसऱ्या खोलीत नेत आहे आणि ही आदल्या रात्रीची सगळी तयारी. कोणी लसूण शिलत आहे तर कोणी पिवळ्या पुऱ्या बनवत आहे. तुमच्याकडे पण डायरेक्ट किचनच्या ओट्यावर बसून तयारी लागतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आलाय कार्यक्रमाचा दिवस. सकाळी लवकर उठून पटापट सगळं आवरून घेतलं. त्यानंतर सगळे भाजीपाला कापायला बसले, कारण कार्यक्रम संध्याकाळचा होता. मग हळूहळू पाहुणे पण यायला चालू झाले. लगेच मग पूजा मांडायला सुरुवात झाली. हे वाघ्या लोक आले आणि त्यांनी चौरंगावर रांगोळी वगैरे काढत होते. ही रांगोळी कशाची आहे तर गव्हाचं पीठ. पांढरा रंग म्हणजे गव्हाचं पीठ आणि पिवळा आणि लाल रंग म्हणजे हळद आणि कुंकू. त्यानंतर खंडेरायांना आणलं. त्यांचं पंचामृतांनी स्नान करून घेतलं आणि खंडेरायांची स्थापना केली. त्यानंतर हे आहे वारुळ. याला सुद्धा गोमूत्र आणि भंडारा लावून घेतला. त्यानंतर सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतली आणि जे खंडेरायांच्या आजूबाजूने दिसत आहेत ते आहे खंडेरायांची शिपाई. इकडे वाघ्यांनी देवाची भजने म्हणण्यास सुरुवात केली होती. पिवळ्या पुऱ्यांचा जो फुलोरा होता तो बांधून घेतला. नैवेद्य व्यवस्थित एका ताटात वाढून घेतले. तोपर्यंत बाहेर एवढी सगळी तयारी झाली होती. त्यानंतर जो नैवेद्य वाढला होता त्या खाली घोंगडी घेऊन ते लोक असे काहीतरी म्हणत होते. तर सगळ्या घरातल्यांना या ताटाखालून जाऊन दर्शन करायला सांगितले होते. हे असं का तर मला सुद्धा माहिती नाही. पुढे अजून काय काय होते ते पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.